आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचे, अडथळ्यांचे आणि कसोटीचे प्रसंग येतात. त्यावर मात करून आपण यशस्वी होतो की त्या संकटांमुळे खचून जातो, ते आपण त्या प्रसंगांना कसं सामोरं जातो यावर अवलंबून असतं. परिश्रमाशिवाय विजय मिळत नाही. जीवशास्त्राचे एक शिक्षक सुरवंटाचं फुलपाखरू कसं बनतं ते समोर सुरवंटाचा कोश ठेवून विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते. त्यांनी सांगितलं की पुढच्या 2 तासात फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही कोणीही फुलपाखराला मदत करू नका. एवढं सांगून ते शिक्षक निघून गेले. विद्यार्थी वाट पाहत होते. ती घटना अखेर सुरू झाली. फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागलं. ते पाहून एका विद्यार्थ्यानं फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यास मदत करण्याचं ठरवलं. शिक्षकांनी दिलेल्या सूचनेकडे त्यानं साफ दुर्लक्ष केलं. फुलपाखराला अधिक धडपड करावी लागू नये म्हणून त्यानं कोश फोडला, परंतु थोड्याच वेळात फुलपाखरू मेलं. शिक्षक परत आल्यानंतर त्यांना सर्व समजलं. मग तेव्हा त्यांनी असं का घडलं ते सांगितलं. खरं म्हणजे त्या मुलानं फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यास मदत केली, म्हणूनच त्या फुलपाखराचा जीव गेला. कोशातून बाहेर पडण्यासाठी फुलपाखराला जो संघर्ष आणि जे प्रयत्न करावे लागतात, त्यामुळे त्याचे पंख बळकट आणि विकसित होतात. त्या मुलानं फुलपाखराला त्या प्रयत्नांपासून वंचित केलं आणि त्यामुळं फुलपाखरू मेलं. हेच तत्व आपल्या आयुष्यालाही लागू करून पहा. आयुष्यात प्रयत्नाशिवाय, संघर्षाशिवाय काहीच चांगलं निर्माण होत नाही. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांतून समर्थ होण्यासाठी धडपडू दिलं नाही, तर आपण खरं म्हणजे त्यांचं आई वडील ह्या नात्याने नुकसान करत असतो.